myself Aarti Prabhaji Bagal. I am for Yash Coaching Classes Kurunda. I teach to you mathematics topic. My topic name is profit and loss. प्रॉफिट म्हणजे नफा. जर का आपण एखादी वस्तू 5,000 रुपयाला खरेदी केली आणि ती वस्तू 6,000 रुपयाला विकली तर त्याच्यात जे 1,000 रुपये येतात तो असतो प्रॉफिट म्हणजेच की नफा. आणि लॉस म्हणजे तोटा. जर का तीच वस्तू मी 5,000 रुपयाला खरेदी केली आणि 4,000 रुपयाला विकली तर त्याच्यातून जे 1,000 रुपये आले तो असतो लॉस. म्हणजे आपल्याला जे नुकसान होतं ते असतो लॉस. त्यानंतर आपण प्रॉफिट आणि लॉस काढताना जे आपण फॉर्म्युला यूज करणार आहोत ते लिहून घेऊया. प्रॉफिटलाच आपण गेन सुद्धा म्हणू शकतो. तर प्रॉफिटचा फॉर्म्युला 4 फॉर्म्युल्यांचा यूज आपण प्रॉफिट आणि लॉस आणि प्रॉफिट पर्सेंट आणि लॉस पर्सेंट काढताना यूज करत असतो. प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस म्हणजे नफा इज इक्वल टू विक्री किंमत मायनस खरेदी किंमत. जेव्हा आपल्याला प्रॉफिट होत असतो तेव्हा विक्री किंमत मोठी असते आणि खरेदी किंमत छोटी असते. लॉस इज इक्वल टू कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस. लॉस म्हणजे तोटा. कॉस्ट प्राइस खरेदी किंमत मायनस विक्री किंमत. प्रॉफिट डिवायडेड कॉस्ट प्राइस इंटू 100. कारण की जेव्हा आपल्याला पर्सेंट काढत असतो तेव्हा 100 न मल्टिप्लाय करत असतो. तसंच लॉस डिवायडेड कॉस्ट प्राइस इंटू 100. आता याच्यावर आधारित आपण काही एक्झाम्पल घेऊयात. एक्झाम्पल नंबर फर्स्ट. Sonal bought a camera for ₹25,000 and sold it for ₹27,000. Find his profit or loss percent. सोनल नावाच्या मुलीने एक कॅमेरा खरेदी केला 25,000 रुपयाला आणि तो विकला 27,000 रुपयाला. तर तिला त्याच्यामध्ये प्रॉफिट झाला की लॉस झाला. आणि प्रॉफिट झाला असेल तर त्याचं पर्सेंट काढायचं आणि लॉस झाला असेल तर त्याचं पर्सेंट काढायचं. तर आता आपण आन्सर काढूया. गिव्हन मध्ये आपल्याला कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस दिलेली आहे. त्याला शॉर्टकट मध्ये कॉस्ट प्राइसला CP 25,000 and SP 27,000. तर ही कॉस्ट प्राइस आहे आणि ही सेलिंग प्राइस आहे. म्हणजे ही खरेदी किंमत आहे आणि ही विक्री किंमत आहे. तर याच्यावर आपल्याला कळते की सोनलला प्रॉफिट झाला आहे. तर सोनल कॉजेस प्रॉफिट. तिला प्रॉफिट झाला आहे. तर मग प्रॉफिट झालाय तर किती झालाय हे आपण काढूया. प्रॉफिटचा फॉर्म्युला इथे लिहिलेला आहे. प्रॉफिट इज इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस म्हणजे नफा इज इक्वल टू विक्री किंमत मायनस खरेदी किंमत. प्रॉफिट इज इक्वल टू SP मायनस CP. SP म्हणजे सेलिंग प्राइस 27,000 आहे. मायनस CP म्हणजे कॉस्ट प्राइस 25,000 आहे. तर या दोन्हीची वजाबाकी करायची आहे. तर या दोन्हीची वजाबाकी 2,000 आहे. त्यामुळे प्रॉफिट is equal to 2,000. प्रॉफिट निघाला आहे. आता इथे आपल्याला पर्सेंट विचारला आहे. प्रॉफिट पर्सेंटचा फॉर्म्युला आहे प्रॉफिट डिवायडेड कॉस्ट प्राइस इंटू 100.
प्रॉफिट 2000 रुपये झाला आहे. 2000. CP कॉस्ट प्राइस 25,000 आहे. into 100 is equal to हे 2 झिरो आणि हे 2 झिरो कटले, हा एक आणि हा एक झिरो कटला, तर राहिले 200 डिवाइडेड 25. 25 म्हणजे 200. मग प्रॉफिट percent is equal to 8. अशा प्रकारे आपण प्रॉफिट आणि प्रॉफिट पर्सेंट कसं काढायचं ते बघितलेलं आहे. एक्झाम्पल नंबर सेकंड. रमेश bought a golden ring for rupees 15,000 and sold it for 12,000. Find his profit or loss percent. रमेशनं एक गोल्डन रिंग खरेदी केली 15,000 रुपयाला आणि ती विकली 12,000 रुपयाला, तर त्याच्यामध्ये त्याला प्रॉफिट झाला की लॉस झाला? आणि प्रॉफिट झाला तर त्याचं पर्सेंट आणि लॉस झाला तर त्याचं पर्सेंट. तर घेऊन बघूया. गिवन मध्ये आपल्याला कॉस्ट प्राइस आणि सेलिंग प्राइस दिलेली आहे. कॉस्ट प्राइस 15,000 आणि सेलिंग प्राइस 12,000. तर इथे आपल्याला कळते की इथे सरळ लॉस झालेला आहे, त्यामुळे आपण इथे लॉसचा फॉर्म्युला दिलेला आहे. कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस म्हणजे तोटा इज इक्वल टू खरेदी किंमत मायनस विक्री किंमत. CP म्हणजे कॉस्ट प्राइस आहे 15,000 मायनस SP म्हणजे सेलिंग प्राइस आहे 12,000. तर या दोघांची वजाबाकी केल्यावर आपल्याला 3,000 रुपये मिळतात. लॉस इज इक्वल टू 3,000 लॉस 3,000 आलेला आहे. तर आता लॉस पर्सेंटचा फॉर्म्युला लिहिलेला आहे. लॉस डिवाइडेड कॉस्ट प्राइस इंटू 100. मग आता हे मांडून घेऊया. लॉस इथे मिळालेला आहे 3,000, मग इथे 3,000 लिहूया. डिवाइडेड कॉस्ट प्राइस, कॉस्ट इथे 15,000 दिलेली आहे, त्यामुळे इथे 15,000 लिहूया. इंटू 100. हे 2 झिरो आणि हे 2 झिरो कटतात आणि हा एक कटतो, तर उरतात 300 डिवाइडेड 50. तर याची काटाकाटी करूया. 15 दोन्ही 30 म्हणजे लॉस पर्सेंट इज इक्वल टू 20%. यानंतर आपण एक्झाम्पल नंबर 3 बघणार आहोत. मार्क्ड प्राइस ऑफ टेबल वाज ₹1200. इट वाज सोल्ड ॲट अ डिस्काउंट 13%. फाइंड द सेलिंग प्राइस. इथे मार्क्ड प्राइस दिलेली आहे 1200 आणि सोल्ड डिस्काउंट भेटलेला आहे 12%. तर ते किती रुपयाला खरेदी केले हे काढायचं आहे आपल्याला. तर
12% डिस्काउंट आहे म्हणजे 12 डिवायडेड 100 इंटू 1200 हे झिरो कटले 12 इंटू 12 144 रुपीज येते. म्हणजे आपण ही आपल्याला 1200 रुपयावर 12% या दराने 144 रुपये डिस्काउंट मिळाला आहे. तर मग ती आपण किती रुपयाला खरेदी केली हे विचारले, त्यामुळं 1200 मायनस 144 इज इक्वल टू याचा आन्सर आपल्याला 1056 रुपीज आले. तर प्रॉफिट अँड लॉस मध्ये आपण प्रॉफिट कसं काढायचं, प्रॉफिट पर्सेंट कसं काढायचं, लॉस पर्सेंट आणि डिस्काउंट कसं काढायचं हे बघितलेलं आहे. थँक्स.